Good morning, parents. Uh, so I'm going to start my lecture. सेंट जॉन्स हायस्कूल पुलगाव यांनी अरेंज केलेल्या आपल्या या लेक्चर सिरीज मधलं आपला हा लेक्चरचा पार्ट 2 आहे. आजचं लेक्चर हे पेरेंट्ससाठी असणार आहे आणि त्यामुळे सगळ्या पेरेंट्सना आणि सगळ्या पार्टिसिपंट्सना व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे दॅट इज इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन एज्युकेशन सिस्टीम. तर आता आपण या विषयावर बोलणार आहोत. मागच्या वर्षी मार्च महिन्यापासून आपण एका खूप वेगळ्या सिच्युएशनला सगळेजण फेस करत आहोत. कोविड-19 हा पॅन्डेमिकचा जो सगळा काळ आहे, या सगळ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी खूप मोठा स्ट्रेस कॅरी केलाय. कारण ही सगळी सिच्युएशन आपल्या सगळ्यांसाठी नवीन होती. आपल्याला हे काहीही माहिती नव्हतं आणि या सगळ्या स्ट्रेसमधनं जात असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आपण फेस केलेले आहेत. हा इम्पॅक्ट जो झालेला आहे तो आपल्या ओव्हरऑल वेगवेगळ्या प्रकारच्या एरियाजवर झालेला आहे. त्यातला मेनली आज एज्युकेशन हा एरिया आज आपण फोकस करणार आहोत. तर हा जो स्ट्रेस होता, हा सिच्युएशननी आलेला स्ट्रेस होता. आपल्याला जर सगळ्यांना आठवत असेल तर तो जो काळ होता आपण म्हणूयात मार्च 2020 त्यावेळेला आपण सगळे कन्फ्युजनमध्ये होतो. वेगवेगळे मिसकन्सेप्शनही त्या काळामध्ये आलेले आहेत. काही वेळेला आपल्याला फॉल्स होप्स पण होते, की आता हे 1-2 महिन्यामध्ये हे सगळं संपणार आहे आणि हे सगळं होता आपल्याकडे लॉकडाऊन आलंय. लॉकडाऊन नंतरच्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण आता बीइंग अ पेरेंट, बीइंग अ स्टुडंट, बीइंग अ टीचर आपण मेनली फेस काय केलं तर आपलं जे काही रुटीन होतं, स्कूल रुटीन होतं, ते सगळं आपलं स्टॉप झालेलं आहे आणि आता त्याच्यामुळे आपण जो स्ट्रेस कॅरी केला आहे, तो आपल्या सिच्युएशनमधून आलेला स्ट्रेस आहे, ज्याला आम्ही सिच्युएशनल स्ट्रेस असं म्हणतो. या सिच्युएशनल स्ट्रेसमध्ये काय होतं, तर आपल्याला संपूर्ण वातावरणाबद्दल एक कन्फ्युजन निर्माण होतं. एक ताण आपल्यामध्ये आलेला असतो आणि हा सगळा ताण असतो ना, हा वाढवण्याचं थोडंसं काम आपली आजूबाजूची परिस्थिती करत असते. आपण जर बघितलं असेल तर टीव्हीवरच्या बातम्या असतील, सोशल मीडियावरची इन्फॉर्मेशन असेल, सगळीकडे कोविड, 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 कोविड व्यतिरिक्त आपण काहीही ऐकत नव्हतो आणि काही वेळेला काय होतं, तर ह्या सगळ्या बातम्या सोशल मीडियावरनं आपल्यापर्यंत येणारी इन्फॉर्मेशन ही थोडीशी भीतीदायक, थोडी निगेटिव्हिटी निर्माण करणारी, भडक अशा स्वरूपाची असते आणि ह्याच्यामुळे आपला हा सिच्युएशनल स्ट्रेस वाढायला मदत होते आणि त्याच्यातून परिणाम काय होतो, तर आपण एक दुसऱ्या अँटिसिपेटरी स्ट्रेसमध्ये जाऊन पडतो. अँटिसिपेटरी स्ट्रेस म्हणजे काय, तर काय होऊ शकेल ह्याबद्दलचे असणारे अनेक प्रश्न, मग ज्याच्यामध्ये आपलं फ्युचर काय होणार आहे. कित्येक पेरेंट्सच्या बाबतीमध्ये जॉब्सचे अप्स अँड डाऊन झाले. आर्थिक ताण बहुतेक लोकांना या काळामध्ये सहन करावा लागला. शाळा बंद झाल्या मुलांची. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपलं फ्युचर काय आहे? या पॅन्डेमिकमधनं आपण कधी बाहेर येणार आहोत? सगळी सिच्युएशन बॅक टू नॉर्मल कधी होणार आहे? हे सगळे अँटिसिपेटरी स्ट्रेस आपण अजूनही कॅरी करतो आहोत आणि त्याचा इम्पॅक्ट हा ओव्हरऑल सगळं एक ताणाचं वातावरण निर्माण होण्यामध्ये झालेलं आहे. तरी आता 1 वर्ष झालंय पॅन्डेमिक सिच्युएशनला, त्यामुळे आपण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींची युज्ड टू झालोय. नवीन गोष्टी आपण अडॅप्ट केलेत आणि ही जी फेज आहे फिजिकल स्कूलपासूनची ऑनलाईन स्कूलपर्यंतची, ह्या सगळ्या ट्रान्झिशन फेजला आपण आता बऱ्यापैकी युज्ड टू झालेलो आहोत. सो आता ह्या स्ट्रेसच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स आपल्यावर आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ॲडल्ट्स असतील आणि ॲट द सेम टाईम किड्स असतील. तर या प्रत्येकाच्या रिएक्शन्स ह्या खूप वेगळ्या आहेत. त्याच्यात आपल्याला विद्यार्थ्यांचा आणि ॲडल्ट्सचा वेगवेगळा विचार करावा लागेल. टीचर्सनी सुद्धा खूप साऱ्या स्ट्रेसवाल्या सिच्युएशन्सना फेस केलेला आहे. तर आता हा इम्पॅक्ट जो झालेला आहे, हा एज्युकेशनवर तर नक्कीच झालेला आहे. पण एज्युकेशन शिवाय आपले जे एरिया आहेत, या सगळ्याच एरियाला इम्पॅक्ट झालेला आहे. तर आपण जस्ट आपण बघूयात की कोणते-कोणते एरियाज आहेत, की ज्याला आपल्याला मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. तर बेसिकली द द एरियाज आर फिजिकल. फिजिकल्समध्ये आपण वेगवेगळे बॉडी ॲक्ट्स, पेन्स ह्या सगळ्या गोष्टींना तोंड दिलंय. मेजर इम्पॅक्ट जो फिजिकल आपल्या आपण म्हणूयात वेल झालेला आहे, दॅट इज स्लीप डिसऑर्डर. आपण जर बघितलं असेल तर आपल्या सगळ्यांचं रुटीन डिस्टर्ब झालेलं आहे. मागे 1-2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी आपलं एक जे रुटीन होतं, की सकाळी उठल्यानंतर
मुलांची शाळा आहे, आपल्या ऑफिसेस आहेत. आपला एक सेट रूटीन होतं, सेट शेड्यूल होतं. हे सगळं डिस्टर्ब झालेलं असल्यामुळे स्लीप डिस्टर्बन्सेस हे आपल्याला या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत. आणि हे सगळ्यांमध्येच आहेत. ॲडल्टमध्ये आहेत, मुलांमध्ये आहेत. आता आपण जसं पुढे जाऊ त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. इमोशनल इम्पॅक्ट काय-काय झालेले आहेत, तर सगळीकडे फिअर, थोडंसं अँगरचं वातावरण, की हे सगळं आपल्यावर का लादलं गेलेलं आहे. त्याच्यातनं येणारा सॅडनेस आहे, अनसर्टनिटी ही आपण सगळेजण फेस करतो आहे, की व्हॉट इज अवर फ्युचर हे आपल्याला कळत नसल्यामुळे खूप अनसर्टनिटी आलेली आहे. तरी आता व्हॅक्सिनेशन सगळ्यांचं हळू-हळू व्हायला लागलंय. कदाचित इथून पुढच्या काही काळामध्ये किड्सचं व्हॅक्सिनेशन सुद्धा सुरू होईल. सो थोडासा आपल्याला रिलीफ मिळालेला आहे. आपण हळू या सगळ्या सिच्युएशनमधनं थोडे-थोडे न्यू नॉर्मलकडे जायला लागलोय. बिहेवियरवर इम्पॅक्ट काय-काय झालेला आहे, तर मुलांच्या बाबतीमध्ये मला मेजरली बोलायचं आहे, की मुलं जर या काळात बघितलं असतं तुम्ही, थोडं रिबेलियस बिहेवियर करतायत किंवा इन्स्ट्रक्शन फॉलो न करणं, थोडं रिफ्युजिंग टाइप त्यांचं बिहेवियर झालेलं आहे. रेस्टलेसनेस मुलांमधला खूप वाढलेला आहे. त्यांच्याकडे अ, अ, करण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज ॲज सच काहीही नाहीये. नवीन सिच्युएशनशी अडॅप्ट करताना काही वेळेला फेल्युअर्स येतायत. आता तुमच्यासारखी शाळा खूप लकी आहे. तिच्याकडे सगळ्या पेरेंट्सकडे स्मार्टफोन आहे, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. पण अजूनही महाराष्ट्रातले रादर भारतातले बरेचसे असे एरिया आहेत, की जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर नाहीच आहे, पण पेरेंटकडे स्मार्टफोन्स पण नाहीयेत. मग अशा वेळेला मुलांना सुद्धा या सगळ्या नवीन सिच्युएशनशी ॲडजस्ट करताना, कोप अप करताना कधी-कधी फेल्युअर येतं आणि त्यामुळे हे न्यू टूल्स वापरताना आपण सुद्धा बरेचदा गोंधळून जातो. कॉग्निटिव्ह लेव्हलला किंवा बौद्धिक पातळीवर काय इम्पॅक्ट होतो आहे, तर मी मगाशी जसं म्हटलं तसं खूप सारे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, कन्फ्युजन्स आहेत आणि त्याच्यामुळे ना आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जी कपॅसिटी आहे ना, ती थोडी कमी पडतीये. गोंधळाचं वातावरण आहे, की एक्झॅक्टली करायचं तर काय करायचं? व्हॉट टू डू ओर व्हॉट नॉट टू डू? ह्याच्या ज्या काही सगळ्या आपल्याकडे गाईडलाईन्स आहेत त्या क्लिअर अजूनही नाही आहेत. कन्फ्युजन आहे आणि त्यामुळे आपण कॉग्निटिव्ह लेव्हलला सुद्धा थोडेसे कन्फ्यूज असतो. त्याला मी म्हणेन की आपण अशा पेंडुलममध्ये असतो. आयदर आपण पास्टमध्ये वावरत असतो, की 1.5 वर्षापूर्वीचा आपला काळ किती छान होता. काहीच प्रॉब्लेम होते, पण ते त्या-त्या वेळेला आपण मॅनेज करत होतो आणि काही वेळेला आपण डायरेक्ट फ्युचरमध्ये असतो, की कसं असणार आहे फ्युचर. सो आपल्याला पास्ट आणि फ्युचरच्या मध्ये जो प्रेझेंट टेन्स आहे, तिथे राहिल्याला आपल्याला थोडासा त्रास होतो आहे. सोशल इम्पॅक्ट पण खूप झालेला आहे. सोशल इम्पॅक्टमध्ये आपल्याला म्हणता येईल, की ब्लेम गेम हा खूप मोठा झाला, की कोणामुळे झालंय, मग ते कुठल्या कंट्रीमुळे झालंय, कुठल्या देशामुळे झालंय, मग भारतातच का झालंय, वगैरे, वगैरे. मिसकन्सेप्शन्स आपण सगळ्या ऐकल्यात. त्याच्यात मी फार वेळ मोडणार नाहीये, कारण एव्हरीबडी नोज एव्हरीथिंग. आयसोलेशन हा सोशल इम्पॅक्टचा खूप मोठा भाग आहे, की आपण ॲडल्ट्स आणि मुलं हे आपल्या फ्रेंड सर्कलपासनं, आपल्या फॅमिली गॅदरिंग्सपासनं खूप दूर गेलोय, आयसोलेट झालोय आणि त्यामुळे हे जो लॅक ऑफ इंटरॅक्शन आहे, एकमेकांना भेटू शकत नाही आहोत, एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करू शकत नाही आहोत आणि त्यामुळे मुलांमध्ये एक प्रेशर आहे. त्यांना ज्या सवयी आहेत पिअर्समध्ये त्यांच्या खेळण्याच्या असतील, तो आपल्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा स्ट्रेस बस्टर असतो, की आपण कोणाकडे जातोय, आपल्या मित्रमंडळींना भेटतोय, फॅमिली गॅदरिंग्स होतायत, सोशल आपले काही गॅदरिंग्स होतायत. पण हे सगळं बंद झालेलं असल्यामुळे आपण हा एक सोशल इम्पॅक्ट पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेस करतो आहोत. आता नाऊ लेट्स मूव्ह टू अकॅडमिक इम्पॅक्ट किंवा आपण म्हणूयात एज्युकेशनल इम्पॅक्ट. आता एज्युकेशनल इम्पॅक्ट हा खूप वास्ट लेव्हलला झालेला आहे. ग्लोबली बोलायचं झालं तर वेगळ्या सिच्युएशन्स आहेत. आपण इंडियन एज्युकेशनबद्दल बोलायचं झालं तरीही खूप वेगळ्या सिच्युएशन्स आहेत. पण आता आपला फोकस हा आपला अकॅडमिक हा असल्यामुळे मी अकॅडमिकवर जास्त बोलणार आहे. आता आपण हे बघितलं आहे, की ज्यावेळेला एज्युकेशन सिस्टमबद्दल आपण बोलतो, की ह्या वर्षी 10वीच्या परीक्षा कॅन्सल झाल्यात. तर हा एक भूतो न भविष्यती असा निर्णय झालेला आहे, जो आपल्याला कधी सवयीचा नव्हता. रादर इतक्या वर्षात आपण कधीही असं इमॅजिनही नाही केलेलं, की 10thच्या एक्झाम या कॅन्सल होऊ शकतात आणि 9च्या सगळ्या इंटरनल तुमच्या मार्क सिस्टमवर मुलांना 10वीतून प्रमोट केलं जाईल आणि ते सगळं स्कूलकडे असणार आहे. सो हा एक मोठ्या निर्णयाला आपण एज्युकेशन सिस्टममधला एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला म्हणावा लागेल आणि त्यामुळे ना एज्युकेशन इम्पॅक्ट बघताना आपण 3 लेव्हलवर बघू. पेरेंट्सना स्वतःला काही वेगळे-वेगळे प्रश्न आहेत, त्यांचे काही इश्यूज आहेत.
किड्सचे किंवा आपल्या मुलांचे, स्टुडंट्सचे काही वेगळे इश्यू आहेत आणि ॲट द सेम टाईम प्रोफेशनल्स किंवा आपण टीचर्स म्हणू, काउन्सिलर्स म्हणू, अकॅडमिकशी रिलेटेड काम करणारे सगळे म्हणूयात. ह्या सगळ्यांचा एक वेगळा गट आहे, की त्यांना एक वेगळ्या प्रकारचे ताण आहेत, वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. आता या सगळ्याचं आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा आपण बघूयात पेरेंटना काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा पेरेंटवर हा एज्युकेशनल इम्पॅक्ट किती मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता यावर्षी जसं मी तुम्हाला म्हटलं, की 10वीच्या परीक्षा कॅन्सल झालेल्या असल्यामुळे थोडंसं अनसर्टनिटी आहे, की आमच्या मुलांचं काय होणार आहे. विशेषतः जे 8वी-9वी मधले स्टुडंट आहेत, त्यांच्या पेरेंट्सना हा खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. कदाचित आता जे 4th, 5th, 6th आहे, त्यांच्या बाबतीमध्ये एक वर्षभरामध्ये या सगळ्या परिस्थिती बॅक टू नॉर्मल होणार आहेत. तुम्हाला कदाचित या ट्रान्झिशन्सना खूप मोठ्या प्रमाणात फेस नाही करायला लागणार आहे. पण हा इम्पॅक्ट खूप मोठा आहे, की काय होणार आहे आणि याच्यामध्ये ना, नकळत काय होतं, की सगळ्याच लेव्हलचे विद्यार्थी हे एका लेव्हलला येतात आणि त्यामुळे जेन्युइनली जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्याच्यात थोडंसं यांचं नुकसान होत आहे, की काय? अशी एक भीती पेरेंट्सच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मगाशी मी जसं म्हटलं, की काही लोकांकडे अजूनही स्मार्टफोनची अवेलेबिलिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे इश्यू आहेत आणि अशा वेळेला घरात जर 2-3 मुलं असतील, तर प्रायोरिटी कशी ठरवणार? प्रत्येकाची शाळा महत्त्वाची आहे. प्रत्येकाचाच अभ्यास महत्त्वाचा आहे आणि बहुतेक शाळांच्या या वेळासुद्धा 3 तासाच्या ज्या आहेत, त्या साधारण पॅरलल वेळच प्रत्येक शाळेची येते. मग अशा वेळेला 3 मुलांसाठी वेगवेगळे लॅपटॉप, टॅब, मोबाईल, स्मार्टफोन हे अवेलेबल करून देणं, ही ह्या सगळ्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये आता पेरेंट आहेत का? त्यांनी कसं मॅनेज केलं आहे? हा एक त्यांच्यावरचं किंवा त्यांना सतावणारा एक मोठा प्रश्न आहे. पण एनी हाऊ आतापर्यंत आपण म्हणूयात, की ह्या सगळ्या ट्रान्झिशन फेजमधनं आपण पुढे आलोय. पेरेंटनी बऱ्यापैकी या सगळ्या सिच्युएशन्स अडॅप्ट केलेत, कोप अप केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो पेरेंट वर झालेला इम्पॅक्ट आहे तो म्हणजे डिस्टर्ब रुटीन. की मुलांचं ॲज वेल ॲज पेरेंट्सचं रुटीन ज्या प्रकारे डिस्टर्ब झालेलं आहे. त्यांचं शेड्यूलिंग पूर्णपणे अप्स एंड डाउन्स होत आहे आणि त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंटचे खूप मोठे इश्यूज पेरेंटना फेस करावे लागतात, की मुलांच्या वेळेचं करायचं काय? शाळा असते, ट्युशन क्लासेस असतात, हॉबी क्लासेस असतात, ग्राउंड ॲक्टिव्हिटी असते. त्याच्यामध्ये एक पूर्ण रुटीन त्यांचं सेट झालेलं असतं आणि या सगळ्यातनं अचानकपणे आता आपण या वेगळ्या सिच्युएशनमध्ये आलेलं असल्यामुळे ह्या मुलांच्या वेळा कशा मॅनेज करायच्या ॲट द सेम टाईम आपल्या ज्या बदललेल्या वेळा आहेत किंवा रादर काही वेळेला आपण म्हणू आपल्याकडे अचानकपणे अंगावर आलेल्या ज्या वेळा आहेत, मोकळा वेळ आहे, तो कसा मॅनेज करायचा ह्याच्या बाबतीमध्ये पेरेंट्स खूप कन्फ्युज्ड आहेत, गोंधळलेले आहेत. आणि ह्या मुलांचं जे रिबेलियस बिहेवियर आहे, जसं मगाशी मी म्हटलं, की त्यांच्या हातात आता करण्यासारखं काम काहीही नसल्यामुळे थोडं रिबेलियस बिहेवियर मुलांमध्ये दिसतंय. तर ह्या रिबेलियस बिहेवियरचं आपण काय करायचं? कसं त्याला टॅकल करायचं? हेही प्रश्न पेरेंट पुढे आहेत. थोडी पेरेंटमध्ये जास्त दिसते आहे. अँक्साइटीमध्ये आपण जर बोलायचं झालं, तर एक्सक्यूज मी. पेरेंटमध्ये डिप्रेशन आणि अँक्साइटी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. का बरं अँक्साइटी दिसतीये? कारण पेरेंट्सच्या दृष्टीने जर विचार केला, तर त्यांच्या मुलांचं फ्युचर आणि त्यांच्या मुलांमध्ये असणारा अभ्यासाबद्दलचा एक अप्रोच जो आता नकळतपणे कॅज्युअल अप्रोच झालेला आहे किंवा ॲट टाईम्स तो केअरलेसनेसकडे जातो आहे अप्रोच. तर ह्या अप्रोचला कसं डील करायचं? ह्याच्यासाठी पेरेंट्स कन्फ्युज्ड आहेत. तरी बहुतेक ठिकाणी, बहुतेक शाळा या खूप ह्या बाबतीमध्ये मेजर शाळांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, की त्यांचा पेरेंट बरोबर पर्सनल फोन कॉल्स असतात, पर्सनल त्यांच्या पेरेंट बरोबर मीटिंग्ज असतात आणि त्यामुळे ह्याच्यातनं पेरेंट्सना कोप अप करायला टीचर्स खूप मदत करत असतात. मुलं इन्स्ट्रक्शन फॉलोइंग करत नाहीयेत. मुलांचं रिबेलियस बिहेवियर कसं हँडल करायचं? इथेही पेरेंटना बऱ्याचदा मदत लागते आणि त्यातून आपण बऱ्याचदा काही वाईट गोष्टी पण ऐकलेल्या आहेत, की स्मार्टफोनची अवेलेबिलिटी नव्हती, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळे मुलांनी काहीतरी वेगळं पाऊल उचललं. काही वेळेला अशा सुसाईडच्या पण केसेस झालेल्या आहेत. पण मग अशा वेळेला आपल्या पेरेंटना आपल्या मुलांना कसं हँडल करायचं ह्याचे जे प्रश्न येत आहेत, तर मी अशा वेळेला तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, की जेव्हा तुम्हाला असं जाणवेल, की आपली मुलं खूप अचानकपणे त्यांच्या स्वभावात खूप बदल होत आहेत. ते अल्oof राहतायत किंवा ते थोडेसे सतत डिप्रेस्ड आहेत. ते कुठल्यातरी प्रेशर खाली आहेत. त्यांचा परफॉर्मन्स खूप खाली येतो आहे.
अशा जर का तुम्हाला मुलांमधली सगळी लक्षणं दिसली, तर प्लीज वेळेमध्ये मदत घ्या आणि अशा वेळेला प्रोफेशनल्सची, काउन्सिलर्सची मदत जरूर घ्या. इथे तुम्हाला शाळेकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. बहुतेक शाळांमध्ये हल्ली काउन्सिलर्स असतात आणि तुमच्याही शाळेमध्ये काउन्सिलर्स असतील, तर तुम्ही ती मदत सीक करायला अजिबातच मागे-पुढे पाहू नका. कारण हे दिवस जाणार आहेत. कोव्हिड आलाय, तो जाणार आहेच आहे. तो आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार नाहीये. एखाद वर्षामध्ये या सिच्युएशन्समधनं आपण न्यू नॉर्मलकडे येतो आहोत. कदाचित एक पुढचं वर्ष परत एक आपल्याला थोड्या ॲडजस्टमेंट फेजमध्ये जाईल. पण त्याच्यानंतर आपण परत सगळं नॉर्मल लाईफ आपलं रुटीन सुरू करणार आहोत. पण मुलांच्या बाबतीमध्ये काळजी घ्या. मुलांकडे थोडं लक्ष द्या. ऑब्झर्व्ह करा, की तुमच्या मुलांमध्ये अचानकपणे काही वेगळे इश्यूज तुम्हाला जाणवत आहेत का? त्याच्यानंतर स्लीप सायकलबद्दल मी म्हणेल, भूक डिस्टर्बन्सेसबद्दल आहे. पण ते आपण ॲज अँड व्हेन पुढे बोलत जाऊयात, की दिवसभर सगळे घरी असल्यामुळे, इन्क्लुडिंग ॲडल्ट्स, की सतत वेळ आहे, रिकामा वेळ आहे आणि अशा वेळेला जेवणाचं टाईम टेबल सगळं डिस्टर्ब आहे. भुकेचं टाईम टेबल डिस्टर्ब आहे. पोटाचे इश्यूज आणि स्लीप डिस्टर्बन्सेस हे तर सगळे आरोग्याचे प्रश्न येतायत. ते कसे डील करायचे हा पण पेरेंट पुढे एक खूप मोठा आत्ता जाणवणारा प्रॉब्लेम आहे. अजून एक महत्त्वाचा जो इश्यू आहे ज्याच्यावर मला बोलायला खरंच खूप आवडेल तो म्हणजे एक्सेस स्क्रीन टाईम. आता आपण दरवेळेला बीइंग अ प्रोफेशनल आम्ही सुद्धा सांगत असतो, की मुलांना जास्त स्क्रीनचं एक्सपोजर देऊ नका. स्क्रीन टाईम बाबतचा रूल असा आहे, की 0 टू 5 इयर्सला नो स्क्रीन, 5 टू 12 इयर्सला 1 हॉवर डेली एंड 12 एंड अबव्ह ज्याच्यात आपण सगळेच येतो 1 एंड हाल्फ हॉवर डेली. यापेक्षा जास्त स्क्रीन हा त्यांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटसाठी, मेंटल हेल्थसाठी, इमोशनल हेल्थसाठी घातक आहे. पण हे आपण सांगत असतो आणि हेच आपलं वाक्य आपणच आता कॉन्ट्राडिक्ट करतो आहोत. मुलांना 3 तास आपल्याला स्क्रीन द्यावा लागतो आहे, कारण शाळाच मुळात स्क्रीन च्या माध्यमातून चालू आहे. मग अशा वेळेला शाळेची वेळ सोडली, तर त्याला आता आपल्याकडे ऑप्शन नाही, तो आपल्याला द्यायला हवा. पण मग बाकीच्या वेळेला स्क्रीन कंट्रोल कसा करायचा? किंवा मुलं स्क्रीनवर एक्झॅक्टली काय करता आहेत? YouTubeमध्ये ते काय बघता आहेत, Googleमध्ये काय बघता आहेत, ह्या सगळ्यावरचा पेरेंट्सना कंट्रोल कसा करायचा, हे सगळे पेरेंट्ससाठी इश्यू आहेत. ते आपण आता ज्यावेळेला आपण काही स्ट्रॅटेजीजबद्दल बोलणार आहोत, त्यावेळेला आपण हे सगळं बघणारच आहोत. किंवा अतिवापर होतोय, गरजेपेक्षा जास्त वापर होतोय आणि त्याच्यावर पेरेंट्सचा काही कंट्रोल राहत नाहीये आणि त्याच्यामुळे पेरेंट आणि किड्समध्ये होणारे जे वाद आहेत, हेही कसे टॅकल करायचे, हे इश्यू पेरेंट्स पुढे खूप मोठे आहेत. आता नाऊ लेट्स मूव्ह टू टीचर्स. टीचर्सना या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जाणवत आहेत. कारण आता मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघते, मला मुलं भेटतात, मला पेरेंट्स भेटतात आणि ॲट द सेम टाईम सेम प्रोफेशनमध्ये असल्यामुळे टीचर्सही माझ्याशी बोलत असतात. टीचर्स आता या काळात काय फेस करतायत, तर सगळ्यात महत्त्वाचा त्यांना जाणवणारा इश्यू आहे, की मुलांचा फोकस पूर्ण हललेला आहे. मागे शाळा जेव्हा फिजिकल स्कूल असायचं, त्यावेळेला कसं असायचं, जरी 40-50 स्टुडंट्स एका वर्गामध्ये असले, तरी मुलांचा आय कॉन्टॅक्ट होता पेरेंट बरोबर. टीचरला माहीत होतं, की लास्ट बेंचवर बसलेले मुलगा काय करतो आहे किंवा तिचं सगळीकडे लक्ष असायचं टीचरचं. पण आत्ता काय झालंय, ह्या सिस्टममध्ये मुलांशी आय कॉन्टॅक्ट केलेला आहे. ॲट द सेम टाईम मुलांचा फोकस सुद्धा हललेला आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे, जसं टेक्नॉलॉजीचे आपल्याला फायदे आहेत, तसं मुलं त्यातले लूपहोल सुद्धा शोधून काढतायत. म्हणजे लेक्चर चालू असताना, शाळा चालू असताना ऑडिओ बंद करणं, व्हिडिओ बंद करणं, ॲट द सेम टाईम काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करणं, व्हिडिओ गेम्स खेळणं, ह्याही गोष्टी टीचर्सना मुलांकडनं खूप जास्त दिसून येत आहेत आणि नकळत काय होतंय, की पेरेंट पार्टिसिपेशन या प्रकारात खूप कमी झालेलं आहे. पूर्वी कसं होतं, पेरेंट मीटिंग्स होत होत्या, रेग्युलर बेसिसवर होत होत्या, कॉन्टॅक्ट होते. ते आता थोडे कमी झालेले असल्यामुळे 3 तास आपलं मूल स्क्रीन समोर एक्झॅक्टली काय करत आहे, तो अटेंटिव्ह आहे का? तो स्कूल रिलेटेड वर्क करतो आहे का? अदर दॅन दॅट ही इज डूइंग समथिंग एक्स्ट्रा वर्क, जे आता अजिबातच गरजेचं नाहीये. ह्याच्यावरचा पेरेंट्सचा थोडा कंट्रोल आपण म्हणूया तो कमी झालाय आणि हे टीचर्सना खूप जाणवतंय, की पेरेंट पार्टिसिपेशन नकळत कमी झालेलं आहे. अटेंडन्स हा एक मेजर इश्यू आहे. स्कूलमध्ये असताना अटेंडन्सला पण तुम्हाला ग्रेड्स असायच्या. पण आता वेगवेगळे एक्सक्यूजेस देऊन अटेंडन्स मुलांचा कमी झालेला आहे. हे टीचर्सना खूप जाणवणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर असाइनमेंट्स ज्या टीचर्स देतात, त्याचं टाईमली कंप्लीशन होत नाहीये आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला पेरेंटना सांगेन, की तुम्ही याच्यावर थोडं लक्ष ठेवा, की
टाईम टेबल बनवून की कुठल्या असाइनमेंट्स आहेत, कधी त्या सबमिट करायच्या आहेत आणि मग त्याच्यासाठी सुद्धा पेरेंट पार्टिसिपेशन हे इथे असाइनमेंट कंप्लीशनमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं आहे. तर ह्याच्यावरती एक टीचर्सचा खूप थोडा आपण म्हणूयात की प्रॉब्लेम त्या फेस करत आहेत. स्क्रीनबाबत जे मी पेरेंट्सच्या बाबतीमध्ये बोलले तेच टीचर्सच्या बाबतीमध्ये आहे, की स्क्रीनचा वापर हा फक्त शाळेसाठी, शाळेशी रिलेटेड गोष्टींसाठी न होता खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टींशी होतोय, जो आता अत्यावश्यक नाही आहे. सेल्फ स्टडी हा एक मुलांचा मेजर इश्यू झालेला आहे. पूर्वी जी मुलं सेल्फ स्टडी करत होते, ते आता कमी झालंय. असाइनमेंट्स, होमवर्क याचं प्रमाण कमी झालेलं असल्यामुळे अजून एक मेजर इश्यू जो मुलांना जाणवतो, तो म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. पूर्वी रीडिंग आणि रायटिंग हा जो एक महत्त्वाचा भाग होता, की जो शाळेच्या 5 तासामध्ये रिगरसली कव्हर केला जात होता. आता तसं नाहीये. पण रायटिंगच्या असाइनमेंट्स मुलं चक्क कॉपी करतात, फोटोकॉपी करतायत, डाउनलोड पुस्तकांच्या कॉपीच्या कॉपी. तर त्याच्यात खूप सारी मालप्रॅक्टिस होते आहे आणि हे पेरेंट्सनाही माहिती आहे, टीचर्सनाही माहिती तर रायटिंगची प्रॅक्टिस मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे, जी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. कारण शाळा ही सुरू होणारच आहे. फिजिकल शाळा आज ना उद्या सुरू होणारच आहे. मग त्यावेळेला ही मुलं कशा पद्धतीने त्या गोष्टींना सामोरे जातील. सो आपण स्ट्रॅटेजीजमध्ये याही गोष्टीवर बोलणार आहोत. आता तिसरा जो घटक आहे, ज्याच्यावर मोठा इम्पॅक्ट झालेला आहे, तो म्हणजे स्टुडंट्स. स्टुडंट्सवर काय इम्पॅक्ट झालेला आहे? तर मेजर इम्पॅक्ट हा आहे बोर्डम. कुठल्याही स्टुडंटशी जरी बोललं, तरी दिवसातनं एकदा तरी तुमची मुलं तुम्हाला म्हणत असतील, की बोर झालाय. काय करायचंय? कारण त्यांच्याकडे सुद्धा अचानकपणे आलेला हा जो टाईम आहे, ह्या टाईमला कसं मॅनेज करायचंय? ह्या टाईमची मॅनेजमेंट कशी करायची? शेड्यूल कसं करायचं आहे? इथे आपण मुलांना थोडं गाईड करायला कमी पडतो. त्यामुळे बोर्डममध्ये न येणाऱ्या स्वतःला एंटरटेन करण्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, ज्या ईझी आहेत, अशा शोधण्याचाही हे सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत. दुसरं मुलांना खटकणारी गोष्ट आहे किंवा फेस करतायत मुलं प्रॉब्लेम आपण म्हणूया तो म्हणजे आयसोलेशन, की आयसोलेशनमधनं येणारा लोनलीनेस आहे, की ते त्यांच्या पियर्सना भेटत नाहीये, त्यांच्या फॅमिली मेंबर्सना भेटत नाही, शेजारी-पाजारची जायची सोय नाहीये. सोसायटीमध्येही आपण खाली मुलांना खेळायला अजून अलाऊ करत नाही आहोत. तर हे जे आयसोलेशन आहे, ते एक प्रकारे फोर्सफुली घरी बसणं आहे. हे मुलांना थोडंसं रिबेलियस बिहेवियरकडे नेतं आहे. अनसर्टनिटी जशी आपल्याला आहे तशीच आहे. मुलांच्या प्रश्नांना आपल्याकडे देण्यासारखी अजून ठोस उत्तरं नाहीयेत. हे सगळं कधी संपणार आहे आपल्याला कळत नाहीये. याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत हे कळत नाहीये. आणि त्यामुळे जसे आपण कन्फ्युज्ड आहोत, तसे मुलंही कन्फ्युज्ड आहेत आणि त्याच्यातनं अनसर्टनिटी हा खूप मेजर इश्यू आपल्याला मुलांमध्ये दिसतो. आणि मगाशी मी जसं म्हटलं तर मुलांचा एक खूप केअरलेस अप्रोच आहे एज्युकेशनकडे बघण्याचा आणि केअरलेसपेक्षा आपण कॅज्युअल म्हणूयात. कदाचित आत्ता एक 7वी-8वीतल्या मुलांना असं वाटत असेल, की ह्यावर्षी 10वीच्या मुलांना जसं छानपैकी पास केलंय, पास होणारच आहेत ती मुलं. तसं आपल्या वेळेला पण होतंय का काय? तर हा कॅज्युअल अप्रोच थोडा बदलला पाहिजे. आणि तो कॅज्युअल अप्रोच थोडा केअरलेसनेसकडे जात नाहीये ना, याची थोडी आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. ओके. आता आपण बघितलं, की हा इम्पॅक्ट कोणत्या-कोणत्या लेव्हलवर होतोय, कसा-कसा होतोय. नाऊ लेट्स मूव्ह ऑन टू स्ट्रॅटेजीज. आता हे सगळे प्रश्न कळलेत. आता करायचं काय? त्याच्यावरती आपल्याकडे काहीतरी उपाययोजना असायला पाहिजे. तर कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजीज बद्दल आपण आता बोलूया. तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा परत मी पेरेंट्सशीच बोलीन, की मी पेरेंट्सना अगदी जेन्युइन रिक्वेस्ट करते, की तुम्ही ना ह्या सगळ्या वेळाकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून पहा, संधी म्हणून पहा. तुमची मुलं आता हळू मोठी होत आहेत. तुम्हाला मुलांबरोबर जो वेळ द्यायचा असतो, तो शाळेच्या सिस्टममध्ये किंवा आपलं जे बिझी रुटीन होतं, शेड्यूल होतं, त्यावेळेला मुलांना तुम्हाला देता येत नव्हता. पण आता लूक ॲट इट ॲज अॅन अपॉर्च्युनिटी, की हा फॅमिली टाईम म्हणून कसा वापरता येईल. फॅमिली सपोर्ट सिस्टम म्हणून मुलांना तुमच्या मुलांपाठीमागे तुमच्या कसं उभं राहता येईल. मुलांबरोबर कसा चांगला वेळ तुम्हाला स्पेंड करता येईल. विशेषतः जी छोटी यंग किड्स आहेत तुमचे, त्यांच्याबरोबर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील. विथ कॉन्सेप्ट लर्निंग हे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून करता येईल आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जिथे-जिथे गाईडन्स लागेल, तिथे-तिथे जरूर तुम्ही टीचर्सची मदत घ्या. तिथे तुम्ही YouTubeवरचे छोटे-छोटे इंटरॅक्टिव्ह सेशन्स बघा आणि मुलांना हा सपोर्ट देत राहा, की ठीक आहे सध्या फेजमधनं आपण बाहेर येणार आहोत. आज ना उद्या आपण येणार आहोत.
पण मी तुझ्या बरोबर आहे. हे जे फिलिंग आहे, हे मुलांसाठी खूप महत्वाचं असतं. आता कसं झालंय, तुझी शाळा आहे, तुझा तू लॅपटॉप उघड, तुझं तू ऑनलाईन जा, तुझी तू लिंक ओपन कर आणि तुझी तू शाळा अटेंड कर. याच्यापेक्षा मुलांबरोबर स्वतःला वेळ कसा घालवता येईल, हे बघा. हे दिवस कदाचित परत येणार नाहीयेत. परत तुमची मुलं बिझी होणार आहेत. त्यांचे त्यांचे स्कूल, त्यांचे हॉबी क्लासेस, त्यांच्या ग्राउंड ॲक्टिव्हिटीज, त्यांचे त्यांचे मित्र, त्यांचं त्यांचं विश्व आणि मग कदाचित आपल्यावर ही वेळ येणार आहे म्हणायची, की मुलं मिळतच नाहीत. तर आत्ता मिळालेली संधी आहे, त्यात मुलांबरोबर वेळ घालवा आणि मुलांना एकच पेरेंट्सना मी एकच सांगेन, की मुलांना हा फील देत राहा, की मैं हूं ना. मी तुझ्याबरोबर आहे. लेट्स डू. आपण बघू. काही वेळा असं होतं, तू कर, तू कंप्लीशन कर. आपली ऑर्डर देण्याची जी स्टाईल आहे, ती बदलून आपण करून बघूया. आपण दोघं मिळून करूयात. हा जर फील मुलांना दिला, तर मुलंही तुमच्यामध्ये तितकीच इन्व्हॉल्व होतील आणि कॉन्सेप्च्युअल लर्निंग जे आहे, हे तुम्हाला घरातल्या वेगळ्या-वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून मुलांना शिकवता येणार आहे. अगदी छोट्या मुलांना जे कॉन्सेप्ट लर्निंग आहे, तिथपासून ते आपण म्हणूया 7th-8th पर्यंत वेगवेगळे प्रॅक्टिकल गेम्स तुम्हाला मुलांबरोबर घेता येणार आहे आणि यासाठी तुम्हाला जिथे-जिथे गाईडलाईन लागेल, जिथे मदत लागेल, तुम्ही तिथे माझ्याशीही संपर्क साधू शकता, टीचरशीही बोलू शकता आणि आपण ह्या सगळ्यातनं वेगळ्या-वेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांना इंट्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला जो टाईम मॅनेजमेंटचा आणि रुटीनचा इश्यू आहे, त्याच्यासाठी एक डेली शेड्यूल करा. रुटीन जे मुलांचं आहे, त्याचं प्रॉपर टाईम टेबल करा. त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी मुलं करतात, त्या सगळ्या इन्क्लूड करा. मग अगदी त्याच्यामध्ये ऑनलाईन स्कूलिंग असेल, टीव्ही टाईम असेल, मुलांना त्यांच्या मित्रांशी बोलण्याचा, फोनवर बोलण्याचा टाईम असेल, स्लीपिंग टाईम असेल, जेवणाच्या वेळा असतील आणि ट्राय टू फॉलो दॅट रूटीन. जर तुम्ही आता घरी असताना हे रूटीन फॉलो केलं, तर शाळा सुरू झाल्यावर आपल्याला नवीन गोष्टींमध्ये शिफ्ट होणं फारसं कोप करणं अवघड जाणार नाही आहे. आणि याच्यात रीडिंग, रायटिंगला मेजर टाईम ठेवा. अ, मुलांबरोबर बसून रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. मग ते स्टोरी टेलिंग असेल, स्टोरी रीडिंग असेल किंवा ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो ते असेल तरीही चालणार आहे. पण रीडिंगची प्रॅक्टिस मुलांची चालू ठेवा. ॲट द सेम टाईम रायटिंगची पण प्रॅक्टिस चालू ठेवा. अगदी स्कूल असाइनमेंट पेक्षाही जर थोडं क्रिएटिव्ह रायटिंगवर भर दिलात, की आजचा तुझा दिवस कसा गेला? हे साधं डायरी रायटिंग आहे किंवा एखादा विषय दिला, त्याच्यावर मुलाला त्याचे थॉट्स लिहायला सुरुवात करायला मदत केली किंवा ज्याला नरेशन म्हणतो, की एखादा सिनेमा तुम्ही मुलांना दाखवलाय, तर त्यावेळेला तुम्ही तो कसा वाटला हे नरेट करा. हे जे आहे, हे सगळं आपण मुलांबरोबर करून घेऊ शकतो. त्यामुळे तिथे तुम्ही टाईम टेबल बनवा आणि टाईम टेबल बनवताना सुद्धा तुम्ही मुलांची मदत घ्या. मुलांना खूप आवडतं, की त्याच्यामध्ये तुम्ही पिक्टोरियल काही घातलं किंवा ते जे वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्ड कोड्सनी ते टाईम टेबल बनवलं. तर हे सगळंच्या सगळं तुम्ही मुलांबरोबर करू शकता. मुलं मुलं खरंच दे रिअली एन्जॉय ऑल थीस ॲक्टिव्हिटीज. तुम्ही हे मुलांबरोबर करून बघा आणि ते टाईम टेबल मुलांच्या अभ्यासाच्या तिथे किंवा तुमच्या फ्रिजवर लावून ठेवा आणि मेक इट शुअर की ते फॉलो होईल. रोज रात्री त्याचा एक मुलांबरोबर बसून फॉलोअप घ्या, की आपण ठरवलेल्या गोष्टी केल्या का? आणि मग त्याच्यात तुम्ही सुद्धा तुमच्याही काही गोष्टी केल्या का? हेही मुलांबरोबर शेअर करा. त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी करता येणार आहेत. स्लीपिंग टाईम बद्दल परत एकदा मी एम्फसाइज करून सांगते, की स्लीपिंग टाईम बाबत मेक इट शुअर की तुमचा जो काही वेळ आहे ठरलेला, त्या वेळेला झोपायची वेळ फिक्स करा. मग त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा स्क्रीन, मग तो मोबाईल असेल, मग तो लॅपटॉप असेल, व्हिडिओज असतील, टीव्ही असेल, हे सगळं बंद करा. तरच आपला स्लीपिंग टाईम फॉलो होईल. आणि हे सगळं करताना नॉट ओन्ली किड्स पण हे आपल्यासाठी पण हेच रूल लागू आहे, की तुमचा हा सगळा घरादाराचा जेव्हा डिसिप्लिन होईल, त्यावेळेला मुलं ते फॉलो करतील. 10:30 ला तुम्हाला झोपायचं आहे, तर त्याची सुरुवात ही 10 वाजेपासून झाली पाहिजे. 10 वाजेपासून तुमच्या घरातले लाईट्स हळू कमी व्हायला पाहिजेत, आवाज कमी व्हायला पाहिजेत, ॲक्टिव्हिटीज कमी व्हायला पाहिजेत. म्हणजे मुलांना हा मेसेज मिळणार आहे, की नाऊ इट्स अ स्लीपिंग टाईम. एक्सक्यूज मी. सो ह्या गोष्टी तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक करा. थोडा वेळ लागेल, पण ह्या गोष्टीचे इफेक्ट्स येतायत आणि हे मी बघितलेले आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बोलायची आहे ती म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. तुमच्या या डेली शेड्यूलमध्ये किमान 30 टू 40 मिनिट्स हे मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी जरूर राखून ठेवा. मला माहिती आहे अजूनही मुलांना मोकळेपणाने बाहेर जाता येत नाहीये, पण आता हळू थोडे-थोडे रूल्स शिथिल होतायत.
किमान सोसायटीमध्ये सायकलिंग करणं, जिन्यांची चढ-उतार करणं, घरातल्या घरात खेळता येतील असे छोटे-मोठे गेम्स आहेत. म्हणजे अगदी पूर्वीच्या आपल्या ट्रॅडिशनल दोरीच्या उड्यांपासून खूप तुम्ही थोडं डोकं लावलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अ, लक्षात येणार आहेत. So 30 to 40 minutes any kind of physical activity has to be there in your routine schedule. हे कशासाठी आहे? पुढे जाऊन तुमचे जे डायटरी इश्यूज आहेत हे सॉल्व्ह होणार आहेत आणि त्याच्यानंतर स्लीपिंग टाईम जो आहे, हा जर तुम्हाला वेळेवर आणायचा असेल, तर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट. आता काय झालेलं आहे, एक्सेस मुलांमध्ये एनर्जी आहे आणि ती चॅनलाइज होत नाहीये आणि ती जर चॅनलाइज करायची असेल, तर त्याच्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी इज द ओन्ली आन्सर. सो डेली 40 मिनिट्स फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की तुमच्या शाळेचे जर तुम्ही बुक्स बघितले असतील, तर त्यात शेवट एक ब्लॉक असतो. त्याच्यावरती डू इट युअरसेल्फ अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. तर त्याच्यात बऱ्याचदा कॉन्सेप्ट लर्निंगचे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कसे घ्यायचे, ह्या गोष्टी दिलेल्या असतात. तर हे छोटी-छोटी प्रॅक्टिकल, छोटे-छोटे प्रोजेक्ट मुलांबरोबर जरूर करा. त्याची एक टाईमलाईन किंवा डेडलाईन ठेवा, की आता हे आपण सुरू करतोय, हे 2 दिवसात आपण कंप्लीट करूयात. मग त्याच्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे, ते तुम्ही मुलांना अवेलेबल करून द्या. घरात असणाऱ्या गोष्टींमधनंच करायच्या या गोष्टी असतात. तर ह्या नक्की तुम्ही करून बघा. तुम्ही सुद्धा ते मुलांबरोबर खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय कराल. इथे तुम्ही Googleचा किंवा इथे तुम्ही YouTubeचा जरूर आधार घ्या, की त्याच्यामध्ये छोटे-छोटे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, जे बऱ्याचदा इंटरॅक्टिव्ह असतात. ते तुम्ही आरामात मुलांबरोबर करू शकता आणि त्याच्यात सुद्धा मी तुम्हाला पेरेंट्सना सांगेन स्क्रीन टाईमबद्दल आपण जे मगाशी बोललो. की आताच्या सगळ्या नवीन स्मार्टफोन्समध्ये आपल्या सेटिंगमध्येच पॅरेंटल कंट्रोल असतो. तुमच्या मुलांनी काय बघायचं आहे, कुठल्या प्रकारचे ॲप्स मुलं बघता आहेत, रादर मुलांचा स्क्रीन टाईम किती आहे, ह्या सगळ्याचा कंट्रोल पेरेंट म्हणून तुमच्याकडे राहू शकतो. तर त्या सेटिंगमधल्या ह्या सगळ्या ज्या नवीन गोष्टी आहेत, या सगळ्या तुम्ही शिकून घ्या आणि त्याचा जरूर वापर करा. तर तुम्हाला माहिती पाहिजे, की मुलं तुमच्या अपरोक्ष स्क्रीन हाताळतायत, तर ते नक्की त्याच्याबरोबर करतायत काय? सो मुलांबरोबर ह्या गोष्टी करा. इमोशनल सपोर्ट मात्र मुलांना देण्याची खूप गरज आहे. या सगळ्यामध्ये डिसिप्लिन आणि डेली रूटीन ह्याचा एक तुम्हाला समतोल बीइंग अ पेरेंट तुम्हाला साधणं गरजेचं आहे. इमोशनल सपोर्ट बाबत मी तुम्हाला एक ए-बी-सी नावाच्या 3 गोष्टी सांगते. या तुम्ही लक्षात ठेवा. ए स्टँड्स फॉर ॲप्रिसिएशन एंड अॅक्नॉलेज. तुमच्या मुलांना अॅक्नॉलेज करा. छोट्या-छोट्या गोष्टी जर त्यांनी त्यांच्या केलेल्या असतील, मग ते नरेशन असेल, स्टोरी नरेशन असेल, रायटिंग असेल, ड्रॉइंग असेल, एनी आर्ट क्राफ्ट ॲक्टिव्हिटी असेल, छोटं-मोठं प्रोजेक्ट असेल, तुम्हाला घरात केलेली मदत असेल, इथपासून कुठल्याही छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये योग्य वेळी केलेल्या कृतीचं ॲप्रिसिएशन किंवा अॅक्नॉलेज करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह तुमच्याकडनं फीडबॅक जातो, तेव्हा त्याच-त्याच गोष्टी मुलं परत-परत करतात आणि हळू त्या गोष्टींची त्यांना हॅबिट डेव्हलप होते. सो ए स्टँड्स फॉर अॅक्नॉलेजमेंट और आपण वी कॅन से ॲप्रिसिएशन. बी स्टँड्स फॉर बी काम, की कितीतरी वेळा असं होतं, की तुम्ही तुमच्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जात असता, कुठलेतरी तुमचेही प्रेशर्स असतात आणि तो अचानकपणे बर्स्ट हा मुलांवर होतो किंवा मुलांना काही वेळा पंचिंग बॅग म्हणून वापरलं जातं, की आपले ताण आपण काढणार कोण आहोत, तर हक्काची आपली मुलं आहेत म्हणून मुलांना ओरडलं जातं. तर तसं करू नका. मुलांशी बोलण्यापूर्वी अ, अ, 1 सेकंदाचा पॉज घ्या आणि मग बोला. कारण तुमच्या आजूबाजूला वावरत असणारी ही जी तुमची मुलं आहेत, ही सगळी तुम्हाला कॉपी करतायत. कारण आई-बाबा, घरातले मोठे मंडळी हे त्यांचे आयडॉल्स आहेत. त्यामुळे नकळतपणे जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये यायला हवी आहे, ती तुम्ही तुमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी टीव्ही बघत बसणार आणि मी माझ्या मुलाला सांगणार, की "जा, जा, तू अभ्यास कर, जा तू वाचन कर, जा तू अमुक कर." तर ये नहीं होने वाला. तुमच्या वागण्यावरून तुमची मुलं शिकणार आहेत आणि त्यामुळे तुमचं वागणं किती व्यवस्थित होतं आहे, किती डिसिप्लिन होत आहे, हे तुम्ही हा तुमच्या मुलांच्या वागण्याचा आरसा आहे, हे डोक्यात ठेवा. त्यामुळे तुम्ही वागताय त्याचप्रमाणे तुमच्या मुलांचं बिहेवियर आपल्याला दिसणार. सो बी काम. मुलांशी बोलत असताना, इन्स्ट्रक्शन देत असताना 1 सेकंदाचा पॉज घ्या. मग रिएक्शन टाईम तुमचा तुम्हाला वाढेल आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य रिएक्शन निवडू शकाल. आणि शेवटचं जे अक्षर आहे दॅट इज सी. सी इज फॉर कनेक्ट और वी कॅन से कम्युनिकेट. जसं आपण इतक्या वेळ बोलतोय, की मुलांशी कम्युनिकेट करा, मुलांशी कनेक्ट व्हा.
मुलांना खूप सारं सांगायचं असतं, खूप सारं बोलायचं असतं. पण अनफॉर्च्युनेटली पेरेंटला वेळ नसतो. आपण त्यांना हवंय तितकी आपण अवेलेबल राहू शकत नाही. मग अशा वेळेला हे कम्युनिकेशन ही मुलं कोणाशी करणार आहेत? तर ते त्यांच्या समवयस्क मित्रांशी बोलतील, आजूबाजूच्या शेजार-पाजारच्या जे कोणी त्यांना मिळतील त्यांच्याशी ते कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यातनं काही वेळेला त्यांना योग्य प्रकारे सल्ला किंवा योग्य प्रकारे त्या कम्युनिकेशन वाइंड अप होणार नाही. ते कुठेतरी भलतीकडे जाऊ शकतं. सो मुलांशी कम्युनिकेट करा. मुलांचे काय इश्यूज आहेत मुलांशी बोलत राहा. मुलांना स्वतःला समजू देत. त्यांचे प्रॉब्लेम कसे आहेत. ॲट द सेम टाईम ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे ह्याही मेथड मुलांना समजतात. तुम्ही फक्त त्यांना ते समजून घेण्यासाठी मदत करा. सो इमोशनल सपोर्टमध्ये आपण ए-बी-सी हे फॅक्टर बघितले ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अँक्साइटी स्ट्रेसबद्दल मी मगाशी म्हटलं, की डू सीक प्रोफेशनल हेल्प. तिथे अजिबातच तुम्ही मागे पडू नका. त्याच्यानंतर डायट पुढचा मुद्दा जो आहे तो डायट. डायट आणि स्लीप. स्लीप आणि डायट ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, की आय एम नॉट डायटिशियन की मी तुम्हाला ह्याच्याबद्दल खूप सारं बोलू शकेन. पण मी एवढं सांगेन, की जंक फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेट फूड हे सगळं अव्हॉइड करा. कारण आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे बघितलेलं आहे, की अ, हे सगळं जंक फूड किंवा पॅकेज फूड याचा जर काही इंटेक खूप असेल, तर मुलांमध्ये रेस्टलेसनेस वाढतो, ॲग्रेशन वाढतं, मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी खूप वाढते आणि त्याच्याबरोबर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करण्यासाठी एक रूटीन जे आहे ज्याच्यामध्ये घरचं ताजं अन्न याचा बीइंग अ मदर प्रत्येक आई हा विचार करतच असते. पण काही वेळेला असं होतं, की भुकेसाठी नाही टाईमपास म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. तर इफ पॉसिबल ट्राय टू कंट्रोल म्हणजे तुम्हाला जर द्यायचंय ना मी आता कुठल्या ब्रँडचं नाव घेणार नाही, पण एखादं पॅकेज फूड द्यायचंय ना, तर ते तुमच्या शेड्यूलमध्ये असू देत, की मंथमधनं एकदाच तुम्हाला हे फास्ट फूड मिळणार आहे. मग तो दिवस झाला, तो मंथमधला तो दिवस झाला, की मग ते डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये येणार. तर मुलं पण समजून घेतात, की या मंथमध्ये मला हे खायचं होतं आणि आता तो ह्या मंथमधला दिवस संपलाय, आता मी पुढच्या महिन्यात. सो वन्स इन अ व्हाईल दॅट इज ओके. पण हे जर डेली होत असेल, तर तुम्ही जरूर त्याच्याकडे लक्ष द्या. झोपेबद्दल आपण वारंवार बोलतोच आहोत. आता ह्याच्यामध्ये मुलांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होत आहे. ह्याच्यासाठी मी 2 छोटे-छोटे एक्सरसाइज सांगेन. त्यातला पहिला आहे तो म्हणजे डीप ब्रीथिंग एक्सरसाइज, की अगदी योगा, ओंकार हे सगळंच अभ्यासासाठी, फोकससाठी आणि मुलांना अटेंटिव्ह राहण्यासाठी नक्कीच मदत करतं. पण छोटी-छोटी टेक्निक्स तुम्ही शिकून घ्या आणि मुलांना शिकवा. डीप ब्रीथिंग म्हणजे मोठा श्वास घ्यायचा आहे, तो श्वास सोडायचा आहे आणि ही जर प्रॅक्टिस प्रत्येक परफॉर्मन्सच्या आधी, प्रत्येक अभ्यासाला बसण्याच्या आधी एक 10 श्वास डीप ब्रीथिंगचे मुलांनी घेतले, तर त्यांना फोकस करायला खूप मदत होते. ओंकार साधना खूप छान आहे. तुम्ही पेरेंट ओंकार जरूर शिकून घ्या. त्याचा मुलांना लाँग टर्ममध्ये खूप उपयोग होणार आहे. कारण जितका डीप ब्रीथिंग करू, तितका मुलांचा अटेन्शन स्पॅन आणि फोकस वाढायला नक्कीच आपल्याला मदत होते आणि ॲट द सेम टाईम त्यांचा थोडा रेस्टलेसनेस आणि अग्रेसिव्ह बिहेवियर कमी करायलाही मदत होते. सो आपण डायटबद्दल बोललो, स्लीपबद्दल बोललो, मुलांबरोबर डेली शेड्यूल कसं आखायचंय ते ब ब बोललोय. कॉन्सेप्टबद्दल बोललो आहोत. अपॉर्च्युनिटीज म्हणून याच्याकडे पहा हे बोललोय. पुढचा मुद्दा जो आहे, तो आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी जो वरती येऊन गेला, तो मी रिपीट करत नाही. बट मेक इट शुअर की मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटी मस्ट आहे. ॲट लीस्ट 30 मिनिट्स टू 40 मिनिट्स डेली. त्याच्यानंतर अजून एक मी सांगेन आपल्याकडे वेळ खूप आहे आणि हा जो व्हॅक्यूम आहे, जो अंगावर येतोय, ट्राय टू डेव्हलप अ हॉबी. इव्हन पेरेंटना मी सांगेन, की खूप जुन्या-जुन्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. आपण करत होतो. आता त्याच्यामध्ये खंड पडलाय, तर परत एकदा ते सुरू करा. हॉबी हा खूप मोठा स्ट्रेस बस्टर असतो आणि त्याच्यामधनं परत एकदा तुम्हाला मुलांशी कनेक्ट व्हायची खूप चांगली संधी आहे. मुलांबरोबर झाडं लावा, मुलांबरोबर गाणी म्हणा, मुलांबरोबर डान्स करा, मुलांबरोबर तुम्हाला आवडीचे, मुलांना आवडीचे कॉमन फॅक्टर शोधून काढा, अशा गोष्टी करा. या छोट्या-छोट्या हॉबी ज्या आहेत, ह्या मुलांसाठी आणि ॲट द सेम टाईम तुमच्यासाठी खूप मोठा स्ट्रेस बस्टर असतो. सो ट्राय टू डेव्हलप अ हॉबी. छोटी-मोठी का असेना, पण एक हॉबी प्रत्येकाला हवी. त्याच्यानंतर तुम्हाला अ, मागे मी जे सांगितलं, की बी पॉझिटिव्ह, बी काम आणि मुलांच्या बाबतीमध्ये कुठलेही निर्णय घेताना अगदी शांतपणे विचार करा. आपली मुलं आपल्यासाठी आपली पंचिंग बॅग नाहीये. त्यामुळे आपली फ्रस्ट्रेशन्स, आपले सगळे इरिटेशन्स आपण मुलावर काढलं तर लाँग टर्ममध्ये आपल्याला ते बाउन्स बॅक होणार आहेत. हे अगदी लक्षात ठेवा. आता काही गोष्टी मला जाता-जाता टीचर्सना पण सांगायच्या आहेत, की आफ्टर कोव्हिड ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे सिच्युएशन्स नॉर्मल होणार आहेत
आपलं रेग्युलर फिजिकल स्कूल सुरू होणार आहे. आज ना उद्या होणार आहे. कदाचित 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरात नेक्स्ट अकॅडमिक इयर पर्यंत आपल्याला आपलं नॉर्मल फिजिकल स्कूल सुरू होणार आहे. बरेच बदल कदाचित करावे लागतील. सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स कदाचित आपल्याला फॉलो करावे लागतील. रादर आपलं स्कूलचं कॅलेंडर पूर्णपणे बदलून जाईल. काही शाळांना शिफ्टमध्येही काम करावं लागेल. तर ह्या सगळ्या ट्रान्झिशन फेज आहेत आणि ह्या सगळ्याशी प्रत्येक शाळा आपल्या पद्धतीने कोप अप करणारच आहे. तर आपण तिथे पोहोचणारच आहोत. टीचर्सना काही गोष्टी मला अजून जाता-जाता सांगायचं आहे, की इफ पॉसिबल मुलांशी पर्सनल कनेक्ट तेव्हा तुम्ही करतच असाल. पण तरी देखील ज्या मुलांचा अटेंडन्स कमी आहे, ज्या मुलांचा फोकस कमी पडतोय, त्या मुलांची फोन कॉल्स किंवा त्यांच्या पेरेंट बरोबर वेगळा कनेक्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ॲट लीस्ट 15 दिवसातनं एकदा पेरेंटकडनं जर तुम्ही फीडबॅक घेत राहिलात, तर मुलांचं घरचं बिहेवियर आणि अकॅडमिक परफॉर्मन्स मुलांचा घरी कसा आहे, ते असाइनमेंट्स फॉलो दिलेल्या टाईम पिरियडमध्ये फॉलो होतायत का नाही, कंप्लीशन होतंय का नाही, ह्या सगळ्याचा पेरेंट फीडबॅक खूप महत्वाचा आहे. तो पेरेंट बरोबर कनेक्ट तुम्ही ठेवा. वीकली एखादा अदर दॅन स्टडी वीकली किंवा आपण म्हणूयात 15 दिवसातनं ॲट लीस्ट एकदा अदर दॅन स्टडी काही ॲक्टिव्हिटी जर मुलांबरोबर करता आली, की तुमच्या लाईफ स्किल चे जे बुक्स आहेत, त्यातल्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा एखादा मोटिव्हेशनल आपण म्हणूयात YouTubeवरचा व्हिडिओ आहे किंवा एखादं स्टोरी टेलिंग आहे. यातल्या कुठलीही एखादी ॲक्टिव्हिटी की जी मुलांबरोबर तुम्ही केल्यानंतर थोडासा चेंज होईल. म्हणजे 15 दिवसातनं एकदा असा जर एक पिरियड तुम्ही अरेंज केला, तर त्या पिरियडची मुलं वाट बघतील. कारण तो त्यांच्यासाठी एक स्ट्रेस बस्टर असते. ते इंटरॅक्टिव्ह सेशन असेल, त्याच्यात मुलांना बोलायला संधी द्या. एखादा विषय देऊन मुलांना त्यांचे थॉट्स त्याच्यामध्ये मांडू देत. तर ह्या गोष्टी जर तुमच्या अकॅडमिक टाईम टेबलमध्ये ॲडजस्ट करता आल्या, तर त्या बघा. त्या मुलांच्या इमोशनल वेलबिंगसाठी खूप आवश्यक आहे. अ, त्याच्यानंतर रिइन्फोर्समेंट हा टीचर्स देतच असतात. पण आता अनफॉर्च्युनेटली आय कॉन्टॅक्ट खूप कमी पडलेला असल्यामुळे आपल्याला मात्र तो डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. अ, त्याच्यानंतर टीचर्ससाठी मी परत एकदा तुम्हाला जसं पेरेंटना मी ए सांगितलं, तसं टीचर्ससाठी मी 4 गोष्टी सांगेन. सी, C-A-R-D कार्ड लक्षात ठेवा. सी स्टँड्स फॉर कम्फर्ट. कम्फर्ट तुमचा मेंटेन करा. तुमचंही तुमचंही स्ट्रेस मॅनेजमेंट हे आता आवश्यक आहे. ए म्हणजे आस्क क्वेशन. मुलांना प्रश्न विचारत राहा. मुलांना त्यांचे प्रश्न सांगायचे असतात. मुलांना त्यांचे प्रॉब्लेम टीचर्स बरोबर डिस्कस करायचे असतात. काही गोष्टी जे पेरेंट बरोबर बोलू शकत नाहीत, ते टीचर्स बरोबर त्यांना बोलायचे असतात. सो मुलांना तिथे प्रश्न विचारत राहा. आर स्टँड्स फॉर रिलॅक्स. मुलांना रिलॅक्स करा. त्यांना हा कम्फर्ट द्या, की तू माझ्याशी कम्युनिकेट करू शकशील. असाइनमेंट बाबत अडचणी असेल, काही कॉन्सेप्ट कळलेल्या नसतील किंवा काही वेळेला जो फेस टू फेस मुलांचा फीडबॅक तुम्हाला लगेच येतो त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. तो या ऑनलाईन सिस्टममध्ये येत नसेल, तर तो कनेक्ट मिळवा आणि डी स्टँड्स फॉर डिस्ट्रॅक्ट, की जर का मुलं खूप जास्त तुम्हाला कळतंय, की एखादी कॉन्सेप्ट जड आहे, ती शिकवताना जर का मुलांना खूप जास्त स्ट्रेस येत असेल, तर थोड्या वेळासाठी त्यांना डिस्ट्रॅक्ट करा, वेगळ्या विषयावर न्या. परत एकदा तुमच्या अकॅडमिक्सवर आणा. तो फोकस करायला ते जास्त मदत करतील. सो ऑन एन एव्हरेज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परत एकदा लेक्चर संपवताना मी सांगेन, की शांत राहा. पेरेंटना सुद्धा सांगेन, की बी सेन्सिबल, बी काम अँड बी व्हेरी, व्हेरी पॉझिटिव्ह विथ युअर किड्स. ही सिच्युएशन आली आहे, ही जाणार आहे आणि परत एकदा आपण न्यू नॉर्मलकडे येणार आहोत. आता जर काही प्रश्न आलेले असतील, तर ते प्रश्न मी एकदा बघते, त्याची आन्सर्स करता येतील. ओके. एक प्रश्न जो आलेला आहे, की 8 ते 14 वर्षाच्या मुलांना एंगेज करण्यासाठी काय-काय करायचं? आता आपण जे टाईम शेड्यूलबद्दल बोललो किंवा डेली डेली जे तुमचं शेड्यूल आहे त्याचं टाईम टेबल बनवण्याबद्दल, तर त्याच्यासाठी एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही जर शोधून काढल्यात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतील, की 3 तासाची शाळा जी आहे, त्या शाळेच्या आधी मुलांचा वेळ कसा घालवायचा आहे. मी अजून एक सांगेन, की ज्या मुलांचा फोकस होत नाहीये, ज्या मुलांना अटेन्शन देणं किंवा कॉन्सन्ट्रेशन करणं कमी होतंय, ज्या मुलांमध्ये रेस्टलेसनेस दिसतो आहे, त्या मुलांसाठी मी एक टिप देईन, की ह्या मुलांची शाळा
भले ती ऑनलाईन असेल, ती सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटाचा एक छोटा फिजिकल एक्सरसाइज मस्ट आहे. मग अशा मुलांना शाळेसाठी बसवण्यापूर्वी एक 15 मिनिटाचा फिजिकल एक्सरसाइज द्या. मग ते पळणं असेल, उड्या मारणं असेल, एनी काइंड ऑफ फिजिकल एक्सरसाइज सो दॅट त्यांची एक्सेस एनर्जी थोडी चॅनलाइज होऊ दे. म्हणजे ते शाळेच्या तुमच्या जो काही तुमचं चालू शाळा आहे, स्कूल आहे, ऑनलाईन आहे, त्याच्याकडे ते फोकस करू शकतील. मुलांना एंगेज करण्यासाठी टाईम टेबल इज द ओन्ली आन्सर, की त्याच्यात तुम्ही पूर्णपणे सगळे स्लॉट्स घाला. मग त्याच्यात टीव्ही टाईम असेल, स्लीपिंग टाईम असेल, रेस्टिंग टाईम असेल, टेलिफोन कॉलचा टाईम असेल, मुलांबरोबर करायच्या ॲक्टिव्हिटीज असतील, घरात छोट्या-मोठ्या प्रमाणातली मुलांची मदत असेल, तर त्यांना एंगेज जितकं ठेवाल, तितकं त्यांना फ्री काय म्हणूयात आपण डेव्हिल्स वर्कशॉप त्यांना होऊ देऊ नका. त्यांना जास्तीत जास्त एंगेज ठेवण्याचा प्रयत्न करा. सो टाईम टेबल आणि रूटीन शेड्यूल इस द आन्सर टू एंगेज युअर किड्स. दुसरा एक प्रश्न जो मला पेरेंटकडनं आलेला आहे, की मुलांना अभ्यास देता आहेत, पण तो चेक होणार आहे का नाही हे माहिती नाहीये. कोणी बघणार आहे का नाही हे माहिती नाहीये. तर ह्याच्यामध्ये मी सांगेन, की तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये थोडा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करा, की जिथे अभ्यास दिलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि टीचर्स तो चेक करतील ह्याच्यासाठी टीचर्सशी कम्युनिकेट करा. आता झालेलं कसं आहे, की बऱ्याचदा Google वरून होमवर्क दिला जातो आणि त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतात. पण ज्या मोठे प्रश्न असतात त्याच्या असाइनमेंट्स मुलांनी करून त्या मेल करायच्या असतात किंवा WhatsAppवर टाकायच्या असतात. जी सिस्टम तुमच्या शाळेने डेव्हलप केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन असू दे, की मुलांनी केलेले जो काही होमवर्क आहे, ज्या असाइनमेंट्स आहेत, यू जस्ट गो थ्रू की तो कसा करत आहे. तुमचा फीडबॅक मुलांना द्या. त्याची फाईल साठवून ठेवा आणि शाळेला मी या बाबतीमध्ये सांगेन, की वन्स इन अ मंथ तुम्ही या सगळ्या असाइनमेंट्स ज्या चेक करता त्याचा फीडबॅक पेरेंटपर्यंत द्या. सो दॅट मुलांना सुद्धा हे करायला मोटिव्हेशन मिळेल, की आपण जे करतो आहोत ते चेक होणार आहे. होमवर्क घेण्यासाठी काय करता येईल? होमवर्कसाठी सुद्धा तेच आहे, की परत एकदा मी टाईम शेड्यूलिंगवर येते, की होमवर्कसाठी जर स्टिप्युलेटेड टाईम ठेवलेला असेल, तर त्या वेळामध्ये होमवर्क करून घेणं ही रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंटची जाते. जी लहान मुलं आहेत, विशेषतः 4th, 5th, 6th जी मुलं आहेत, त्यांच्या बाबतीत मी पेरेंट्सना सांगेन, की सुरुवातीच्या काही दिवस तुम्ही मुलांबरोबर बसा. काय तुमचं होमवर्क आहे ते बघा आणि त्या होमवर्क साठी छोटे-छोटे स्लॉट्स करता आले तर बघा. काही मुलांना 30 मिनिटं, 40 मिनिटं एवढं अटेंटिव्ह राहता येत नाही. अशा वेळेला आम्ही त्यांना ब्रेक स्टडीज असं म्हणतो, की एक 15 मिनिट्स 15 मिनिटाचा एक अभ्यासाचा चंक पार पाडा. 5 मिनिट्स ब्रेक द्या. 5 मिनिटात मग त्याला जाऊ दे, थोडं फिरून येऊ दे. एखादं छोटं-मोठं काहीतरी काय करायचं असेल ते करू दे. परत पुढची 15 मिनिटं मुलांना बसवा. ह्यानी काय होणार आहे, ॲट अ स्ट्रेच 15 मिनिटं मुलं बसली, की जो काही त्यांचा अटेन्शन स्पॅन आहे, जो छोटा आहे, त्यातला 100% आपल्याला देता येईल. 5 मिनिटाचा मुलांना ब्रेक दिला, की पुढची 15 मिनिटं परत एकदा आपल्याला 100% अटेन्शन स्पॅन मिळू शकेल. सो तो जो काही तुम्हाला असं वाटत असेल, की मुलांनी 2 तास ॲट अ स्ट्रेच अभ्यासाला बसावं, तर ते दॅट इज नॉट पॉसिबल. कारण 2 तास मुलं बसतील, पण त्यातला आउटपुट काय असणार आहे? ते जर इकडे-तिकडे करत बसले, पेन्सिल शार्पन करत बसले, 100 वेळा उठून पाणी प्यायलं, तर आपल्या हातातला जो मिळणारा आउटपुट आहे, तो 15 ते 20 मिनिटाचाच असतो. तुम्ही जर का नीट बघितलं. त्याच्यापेक्षा स्टिप्युलेटेड टाईम ठेवा. 5-5 मिनिटाचे ब्रेक्स ठेवा. म्हणजे जो तुम्हाला 2 तास मुलांकडनं अभ्यास करून घ्यायचा आहे, तो 15-15 मिनिटाचे स्लॉट्स ठेवा. सकाळ, दुपार, संध्याकाळ असा थोडा-थोडा वेळ अभ्यास करा. थोडा-थोडा वेळ त्यांना ब्रेक द्या. यू मेक इट शुअर की 5 मिनिटाचा ब्रेक हा 5च मिनिटाचा झाला पाहिजे. म्हणजे 15 मिनिटाचा अभ्यास आणि 25 मिनिटाचा ब्रेक हे गणित नाही जमणार. तो 5 मिनिटांनी मुलांकडनं परत एकदा 15 मिनिटाचा आपला जो स्लॉट आहे तेवढा अभ्यास घ्या आणि थोडंसं टाईम मॅनेजमेंट तुमचंही तुम्ही करा, की जेणेकरून आपल्याला मुलांबरोबर तो जो अभ्यासासाठीचा वेळ आहे तो देता येईल. ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा वेळ आपल्याला मॅनेज करायचा आहे. अजून एक प्रश्न आलाय, की टीचर बऱ्याच टेस्ट हे ऑनलाईन घेतायत आणि मोठ्या परीक्षांचे पेपर पण ऑनलाईन दिले गेले. त्यामुळे काही मुलं चीटिंग करून पेपर सोडवतात. पण जी मुलं अगदी प्रामाणिकपणे पेपर सोडवत आहेत, त्यांना मार्क कमी मिळतायत, तेव्हा त्यांचं मॉरल डाउन होतं. त्यांच्याकरता तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन, की जी मुलं प्रामाणिकपणे पेपर सोडवता आहेत, त्यांचा पेरेंट आणि त्यांचं टीचर्स यांना मी खरंच त्यांचं अभिनंदन करेन. आणि बाकीच्या मुलांसाठीही पेरेंटना मी सांगेन, की ज्यावेळेला अशा पद्धतीने ऑनलाईन असाइनमेंट्स येत आहेत,
तेव्हा तुमचं थोडंसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणं गरजेचं आहे, की कारण शेवटी मुलांनी पेपर्स सोडवणं हे एक ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे एक लाईफ स्किल आहे. हे शाळेमध्ये शिकवलं जाणार नाहीये. आता जी मुलं चीटिंग करतायत त्यांचा पुढे जाऊन ज्यावेळेला फिजिकल स्कूल सुरू होईल, त्यावेळच्या एक्झाममध्ये कॉपी करण्याकडे आपोआपच कल वाढणार आहे. कारण त्यांना ती ईझी गोइंगची सवय लागलेली आहे. अशा वेळेला पेरेंट इंटरफिअरन्स किंवा मुलांची जर मोठी भावंडं असतील, तर त्यांना थोडासा त्याच्यावरती चेक करायला सांगा, की मुलं असं चीटिंग करणार नाहीत आणि जर तुम्हाला असं जाणवत असेल, की तुमची मुलं चीटिंग करता आहेत, तर मुलांना थोडं थ्रेटनिंग पण होऊ दे, पण त्यांना सांगा, की हे मी बीइंग अ पेरेंट हे मी टीचर्सना कन्व्हे करणार आहे, की तू चीटिंग करून पेपर सोडवलेला आहेस आणि त्याच्यामुळे मग अशा वेळेला टीचर्स सुद्धा या गोष्टीसाठी अवेअर राहतील, की या मुलाचं काय चाललंय. त्यामुळे पेरेंटनी स्वतः याच्यामध्ये थोडा इंटरफिअरन्स त्यांचा असू दे. ज्यावेळेला परीक्षा असेल, ऑनलाईन एक्झाम असेल, ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतील, जे Google फॉर्मवर द्यायचे असतात. पण जेव्हा सब्जेक्टिव्ह मोठे प्रश्न सोडवायचे असतील, त्यावेळेला पूर्वी जसं आपल्या शाळेच्या एक्झामची एक सिस्टम होती, तशा पद्धतीने मुलांना वेळ लावून द्या. 2 तास, 3 तास. त्यांना एक्झामसाठी असणारं वातावरण निर्माण करून द्या. त्यांना पेपर सोडवायला बसू दे. यू मेक इट शुअर की त्यावेळेला त्यांच्याजवळ त्यांची शाळेची बुक्स, गाईड्स किंवा जिथून कुठून त्यांना चीटिंग करायची आहे, ते काही मटेरियल नसेल आणि जे जे त्यांना येतं आहे, ते त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही थोडंसं एन्करेज करा. एक वेळ मार्क कमी पडले तरी चालतील, पण त्यांना ही जी हॅबिट डेव्हलप होते चीटिंग करण्याची, ती पुढे जाऊन आपल्याला योग्य नाही आहे. हे मॉरल त्यांच्यामध्ये तुम्ही स्टोरीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही छोट्या-मोठ्या YouTubeवर मॉरल्स दाखवणाऱ्या छोट्या-छोट्या क्लिप्स आहेत, त्यांच्या माध्यमातून जी छोटी मुलं आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल्सचा वापर करून हे मॉरल त्यांच्यामध्ये इन्कल्केट करू शकता. मोठी मुलं जी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडा फर्म स्टँड घ्यावा लागेल, की जर चीटिंग केली तर मी टीचरना हे कन्व्हे करणार आहे. आणि त्यामुळे थोडं तुम्ही मदत करा. एक्झाम सिच्युएशन सारखं वातावरण तयार करा आणि लेट देम गिव्ह द पेपर. तर थोडा त्यांना तो एक्झामचा आता झालेला काय ईझी गोइंग झालेला असल्यामुळे एक्झामचा जो एक छोटा स्ट्रेस आहे, जो आवश्यक आहे, तो मुलांमध्ये नाहीये. तर तो निर्माण करा आणि त्याप्रमाणे मुलांना पेपर्स लिहिण्यासाठी बसवा. हवं तर त्याचे प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या. त्याचे मॉक पेपर तुम्ही करा. मॉक पेपर सोडवून घ्या. टीचर्सना थोडं सांगा, की ते चेक करून देतायत का नाही ह्याच्याबद्दल पेरेंट आणि टीचर्समध्ये कम्युनिकेशन वाढवा आणि यू मेक इट शुअर की ते चेक होणार आहे. सो आता एवढे प्रश्न आलेले होते. आय थिंक मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. सो आता आपण आपलं आजचं सेशन थांबवतो आहोत आणि परत एकदा मी सांगेन की बी सेफ, बी काम एंड बी व्हेरी, व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट युअर किड्स. थँक यू.